अयोध्येतल्या कारसेवकपुरम इथं दररोज अन्नदानाची सेवा जी आहे ते राम मंदिर ट्रस्टकडून केली जाते। दररोज दुपारी 12 वाजता या पंक्तीला जी आहे ती सुरुवात होते आणि येणारा भक्त जो आहे तो आनंदानं इथल्या अन्नदानाची सेवा जी आहे तो घेतो। कोणतेही पंचपक्वान जे आहे ते बनवलं जात नाही, मात्र बनवलं जाणारं जेवण जे आहे ते मात्र येणारा भक्त जो आहे तो आनंदानं घेतो आणि इथल्या अन्नदानाची सेवा जी आहे तो घेताना आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहतोय की दररोज काही हजार जणांची व्यवस्था जी आहे ती कारसेवकपुरम या अन्नछत्रामध्ये केली जाते आणि जवळपास 20 लाख जणांचं जेवण जे आहे ते येणाऱ्या अयोध्येतल्या राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बनवलं जाणार आहे आणि त्याची सगळी व्यवस्था जी आहे ती आपल्याला खरं तर या अन्नछत्रामध्ये पाहायला मिळते। दररोज सकाळी 6 वाजता जेवण बनवायला सुरुवात होते। काही हात जे आहेत ते जेवण बनवण्यासाठी झडताना पाहायला मिळतात आणि येणारा प्रत्येक भाविक जो आहे तो इथली आनंदाची सेवा जी आहे ते आनंदाने घेताना पाहायला मिळतो। आपण पाहतोय की या ठिकाणी आजच्या अन्नछत्रामध्ये रोटी असते, त्याचबरोबर भात, त्याचबरोबर बुंदी दिली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकस असं जेवण जे आहे ते अगदी साध्या पद्धतीचं जेवण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। मात्र येणारे भाविक जे आहेत ते मात्र आनंदानं इथल्या अन्नदानाचा लाभ घेताना पाहायला मिळतात आणि काही हजार जणांची जेवणाची व्यवस्था जी आहे त्या अयोध्येतल्या कारसेवकपुरम या अन्नछत्रामध्ये केली जाते। कॅमेरा पर्सन राकेश सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।